आणि यानंतर बातमी आहे ती थेट मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवरनं अर्थात नागपूरमधनं जी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती दृश्य पाहून खरोखरच नागपुरामध्ये कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल। कारण डब्बा ट्रेडिंग प्रकरणातले आरोपी अगदी बिनधास्तपणे गोळीबार करतात आणि त्याचं मोबाईल शूट देखील करतात। मेरे दुश्मन समझ रहे थे मैं लौट के नहीं आऊंगा, ये उनके लिए है। लॉक तो खोल दो। लॉक है लॉक। हाँ फायर। मेरे दुश्मन समझ रहे थे मैं लौट के नहीं आऊंगा। तर दृश्यांमध्ये दिसणारे हे दोघे तरुण डब्बा ट्रेडिंग प्रकरणातले आरोपी आहेत। रवी अग्रवाल आणि गोपी मालू अशी या दोघांची नावं आहेत। घराच्या गॅलरीमधनं हे तरुण समोरच्या दिशेनं गोळीबार करतायत, त्यामुळे नागपुरात आरोपींना पोलिसांचं भय राहिलंय की नाही असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। हा जो व्हिडिओ जो व्हायरल झालाय तो आमच्याकडे पण आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की जो गोपी मालू आमच्या वन ऑफ द डब्बा ट्रेडिंग केसेसमध्ये आरोपी आहे तो हवेत फायर करताना दिसतोय। आणि स्कायलाइन जी बिल्डिंग आहे जे एन्क्वायरी प्रमाणे आतापर्यंत मला कळलंय इज वन ऑफ द अनदर अक्यूज जे आहेत रवी अग्रवाल त्यांची ही बिल्डिंग आहे। तर तिथे ही घटना 6-7 महिन्यापूर्वी झाली अशी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली आहे। ऑन दॅट बेसिस आम्ही त्याच्या अगेन्स्ट ज्यांनी चालवली आहे वेपन आणि जो वेपन होल्डर आहे या दोघांच्या अगेन्स्ट आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याची तजवीज ठेवली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपण नागपूरला जाऊया। रजत, काय घडतंय नागपूरमध्ये? नक्कीच ज्ञानदा, अत्यंत खळबळजनक हा व्हिडिओ आहे। पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि सोबतच व्हायरलही झालेला आहे। त्यामुळे सध्या या व्हिडिओची चर्चा सुरू झालेली आहे। हा व्हिडिओ जो आहे तो पोलिसांच्या आतापर्यंतच्या इन्क्वायरी प्रमाणे 5 ते 6 महिन्या जुना व्हिडिओ आहे, जेव्हा डब्बा ट्रेडिंगचा हा संपूर्ण प्रकरण समोर आलेला नव्हता आणि डब्बा ट्रेडिंग मधील हे जे आरोपी आहे ते बिनधास्तपणे बाहेर फिरत होते, तेव्हाचा हा संपूर्ण प्रकरण आहे। नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सूर्यनगरचा एक परिसर आहे आणि सूर्यनगर परिसरामध्ये स्कायलाइन नावाची एक इमारत आहे। नागपूर पोलिसांची अशी माहिती आहे की या स्कायलाइन इमारतीमध्ये सर्वात टॉपच्या फ्लोअरवर रवी अग्रवाल जो डब्बा ट्रेडिंग प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे त्याचा एक पेंट हाऊस आहे आणि हा पेंट हाऊस राहण्यासाठी वापरण्यात येत नाही, तर त्या ठिकाणी डब्बा ट्रेडिंगचे हे जे सगळे आरोपी आहेत त्यांचे मीटिंग्स होत होते आणि त्याच्या बाल्कनीमधून हा फायर करण्यात आलेला आहे। मात्र आरोपींची जी बॉडी लँग्वेज आहे ती स्पष्टपणे सांगताय की फक्त मौज मजेसाठी हे हवेत फायर करतायत आणि हाफ जो गोळीबार जो आहे तो हवेत म्हणजेच आकाशाच्या दिशेने नाही आहे, तर बाल्कनीमधून समोरच्या वस्तीच्या दिशेने तो फायर केला जातोय। त्यामुळे जर ही गोळी चुकून कोणाला लागली असती तर ही जी मौज मजा आहे ती कोणाच्या जीवावर बेतू शकली असती। त्यामुळे खूप मोठा धोका होता सगळ्या प्रकारामध्ये। आणि नागपूर पोलीस काय करतायत? नागपूर पोलिसांनी दखल तर घेतली, पण नागपूर पोलीस काय करतायत? मुख्यमंत्र्यांचा वचक आहे की नाही हाच मोठा प्रश्न उपस्थित होता। रजत, खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल। ताजे अपडेट जाणून घेत राहू।